गेलेलं असेल तर त्याच्यातून व्यक्त झालेलं जे काही तत्त्वज्ञान आहे त्या दृष्टीनं मग स्त्रीवादी साहित्य आलं. त्याच्यावरती पण सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई असतील यांचा एक विशिष्ट असा तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडून स्त्रीवादी साहित्य पुढं आलं. तुमराम वगैरे आदिवासी साहित्यिकांच्या एका विशिष्ट अशा वैचारिक भूमिकेतून परत आंबेडकरवादाची साथ घेऊन आदिवासी साहित्य उदयाला आलं असेल. तर या दृष्टीनं 1960 नंतरसुद्धा आपल्याला तत्त्वज्ञान आणि साहित्य यांचा एक अनुबंध तपासून बघण्यासारखी बरीचशी परिस्थिती असल्याचं आपल्या लक्षात येईल. आणखी एक महत्त्वाचा विषय जो 1990 नंतर मानतो आपण तो म्हणजे नवोदोत्तरी साहित्याचा. तर या साहित्यामध्ये सुद्धा तत्त्वज्ञान बाजूला राहिलं का? तर नाही. कारण या सगळ्याच वैचारिक चळवळीमागील तत्त्वज्ञानाचा एक कालबाह्यपणा म्हणू आपण तो थोडासा लक्षात यायला लागला. ग्रामीण साहित्यिक प्रस्थापित व्हायला लागले, दलित लेखक प्रस्थापित व्हायला लागले. सगळ्यात उपेक्षित चळवळीचे जे प्रमुख लेखक होते किंवा धुरीण होते ते हळूहळू प्रस्थापित व्हायला लागले आणि या चळवळीची म्हणजे हळूहळू या चळवळी क्षीण व्हायला लागल्या. त्यांचं तत्त्वज्ञानही त्या पद्धतीचं थोडंसं त्या प्रमाणामध्ये क्षीण व्हायला लागलं आणि याच्यातून पुन्हा एक नवोदोत्तरी साहित्य आपल्या पुढं आलं ज्याच्यावरती खाजगीकरण असेल, उदारीकरण असेल, जागतिकीकरण असेल याचा एक मोठा प्रभाव आपल्याला नवोदोत्तरी साहित्यामध्ये तपासता येतो आणि तो संबंध अगदी आजतागायत बघता येतो. याच्यातून आलेल्या वेगवेगळ्या संकल्पना असतील म्हणजे अस्तित्ववाद आला, वास्तववाद आला, अतिवास्तववाद आला, संरचनावाद आला, उत्तर संरचनावाद आला. अशा सगळ्या संकल्पना जरी आपण उदाहरणादाखल घेतल्या तरी आपल्याला हा साहित्य इतिहासाचा टप्पा हा तत्त्वज्ञानाशी कसा संबंधित आहे हे उलगडून दाखवता येईल. आणखी एक गोष्ट या सगळ्या तत्त्वज्ञानाला साहित्याच्या इतिहासाला डोळ्यासमोर ठेवून एक गोष्ट आपल्याला समांतर पद्धतीनं मांडता येईल की जेव्हा जेव्हा साहित्यामध्ये काहीतरी घडामोडी घडल्या, साहित्यामध्ये उलथापालथ झाली किंवा साहित्यानं वेगळी वळणं घेतली, कधी नवं स्वीकारलं, कधी जुनं नव्यानं स्वीकारलं, हे सगळं जे काही साहित्याच्या क्षेत्रामध्ये झालं ते घडण्यामागं त्याच काळी एक समांतर अशी तत्त्वज्ञानाची प्रक्रिया घडत होती हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. म्हणजे मध्ययुगीन काळातलं धार्मिक तत्त्वज्ञान, त्याच्यानंतर आलेलं भौतिक तत्त्वज्ञान, त्याच्यानंतर आलेला अस्तित्ववाद, त्याच्यानंतर आलेला वास्तववाद, त्याच्या आधीचा स्वच्छंदतावाद, नंतरच्या कालखंडामध्ये आलेला अतिवास्तववाद, या सगळ्या तत्त्वज्ञानाचा जसा जसा प्रवास होत गेला तसं तसं साहित्यसुद्धा बदलत गेलं. म्हणजे पाश्चात्य तत्त्वज्ञानातून आलेला मार्क्सवादाचा प्रभाव तोसुद्धा साहित्यावरती बराच प्रभाव गाजवून गेला. इब्सेन वगैरे शेक्सपिअरची नाटकं त्याचा प्रभाव, त्यांच्या एका विशिष्ट तत्त्वज्ञानाचा प्रभाव, त्याचाही प्रभाव आपल्यावरती पडला. पाश्चात्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या स्वातंत्र्याच्या चळवळी त्याचाही प्रभाव पडला. 2 महायुद्ध घडली, त्या 2 महायुद्धातून एक वेगळं तत्त्वज्ञान जे समोर आलं, निराशावाद वगैरे असेल किंवा मानवी जीवनाचं क्षुद्रत्व असेल, जुन्याकडं जाण्याची एक प्रवृत्ती असेल, जुनं नव्यानं स्वीकारण्याची प्रवृत्ती असेल. तर हे सगळं जे घडत होतं ते म्हणजे साहित्याचं परिवर्तन हे बऱ्याचदा तत्त्वज्ञानाचं सुद्धा परिवर्तन असतं आणि साहित्यातली स्थित्यंतरं ही तत्त्वज्ञानाची स्थित्यंतरं किंवा तत्त्वज्ञानाची स्थित्यंतरं हीच खऱ्या अर्थानं साहित्याची स्थित्यंतरं घडवून आणतात असंही आपल्याला म्हणता येईल. व्हाईस वर्सा आपल्याला हे साहित्याच्या बाबतीत सुद्धा म्हणता येऊ शकतं. या पद्धतीनं या दोन्ही तत्त्वज्ञानाच्या म्हणजे या दोन्ही ज्ञानशाखांचा परस्परांवरती प्रभाव हा राहिलेला आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा काही जो या अनुषंगानं मला मांडावासा वाटतो ती गोष्ट म्हणजे या दोन्ही ज्ञानशाखांचं जे माध्यम आहे आणि या दोन्ही ज्ञानशाखांचा जो केंद्रीभूत विषय आहे तो विषयसुद्धा या दोघांमधली एक अद्वैतता, एकरूपता सिद्ध करत असतो. म्हणजे साहित्य आणि तत्त्वज्ञान या दोघांचं माध्यम काय तर भाषा. दोन्ही आविष्कृत कशातून होतात तर भाषेच्या माध्यमातून होतात. भाषेशिवाय दोघांनाही आकार लाभत नाही, व्यक्तता लाभत नाही. मग ते मौखिक स्वरूपातलं साहित्य असेल किंवा शब्दबद्ध स्वरूपातलं साहित्य असेल तर ते तत्त्वज्ञानाचा प्रभाव त्याच्यावरती अनिवार्यपणे आपल्याला बघताच येतो. म्हणजे इंग्रजांच्या आगमनानंतर आपल्याकडं मुद्रण युगाला सुरुवात झाली आणि पहिलं जे पुस्तक आपल्याकडे छापलं गेलं ते बायबलच होतं. म्हणजे मुद्रित स्वरूपाचा ग्रंथसुद्धा, साहित्यसुद्धा तत्त्वज्ञानात्मकच होता. म्हणजे या दृष्टीनं साहित्य जेव्हा जेव्हा आविष्कृत होतं तेव्हा ते भाषेच्याच रूपानं आविष्कृत होतं आणि तत्त्वज्ञानसुद्धा भाषेच्याच रूपानं आविष्कृत होतं. मग ते मौखिक स्वरूपात असेल किंवा शब्दबद्ध अशा ध्वनी स्वरूपातलं असेल. म्हणजे या दृष्टीनं सुद्धा आपण तपासणी करू शकतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघांचं केंद्र जर काय असेल तर माणूस. तत्त्वज्ञानानं कशाला केंद्रीभूत मानलं तर माणसाला केंद्रीभूत मानलं. एक काळ असा होता की हे केंद्र थोडंसं सरकलं. म्हणजे धार्मिक तत्त्वज्ञानाच्या काळामध्ये धर्माचं केंद्र माणूस असण्याऐवजी देव
हे मुख्य केंद्र झालं आणि मनुष्य दुय्यम झाला. आणि नंतरच्या काळामध्ये धर्म ही गोष्ट जेव्हा तत्त्वज्ञानानं बाजूला केली तेव्हा माणसाचं मुख्य स्थान पुन्हा एकदा तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये माणसाला प्राप्त झालं. तर या दृष्टीनं तत्त्वज्ञान हे माणूस केंद्रीय आहे आणि साहित्य हे सुद्धा माणूस केंद्रीय आहे. कारण दोघंही माणसाच्या जीवनाची, माणसाच्या कल्याणाचीच अपेक्षा करताना आपल्या लक्षात येतील. म्हणजे पाश्चात्य तत्त्वज्ञानातली जी सुखवादाची परंपरा आहे ती सुखवादी परंपरा काय सांगते, म्हणजे बेनथॅम असतील, जेम्स मिल असतील, जॉन स्टुअर्ट मिल असतील, तर ही जी एक सुखवादी परंपरा पाश्चात्यांमध्ये आपल्याकडं जी दिसते ती काय करत होती, तर माणसाच्या जगण्याचं सुख, माणसाच्या जगण्याच्या सुखाला एक शास्त्रीय बैठक मिळवून देण्याचा प्रयत्न या काळामध्ये होत होता. म्हणजे याही विचारांना जुनी परंपरा होतीच. प्लेटो असतील, ॲरिस्टॉटल असेल, या सगळ्यांची परंपरा, सॉक्रेटिसची चा प्रभाव असेल, हा आधीच्यांचाही प्रभाव या सुखवादी परंपरेवरती होता. भारतीय तत्त्वज्ञानातलाही विचार केला तर सुखासंबंधितली जी काही चर्चा भारतामध्ये सुद्धा झाली असेल, अलीकडे हरिअण्णांनी या तत्त्वज्ञानाला चांगल्या पद्धतीनं मांडलं आहे. मेपुरेक यांनी सुद्धा आपल्या लेखनामधून पाश्चात्य तत्त्वज्ञान आणि भारतीय तत्त्वज्ञान यांचा तो सुखवादी अनुबंध म्हणा किंवा मानव केंद्रीय अनुबंध आपण म्हणू, तो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या दोन्ही परंपरा माणसाला केंद्रीभूत ठरून वावरणाऱ्या आहेत, माणसासाठी झटणाऱ्या या दोन ज्ञानशाखा आहेत. साहित्यानंसुद्धा माणसाचंच कल्याण इच्छिलेलं आहे. म्हणजे नामदेव ढसाळांची माणसं नावाची कविता ही किती विद्रोही वाटत असली तरी शेवटी एक तीळ सर्वांनी करवंडून खावा हीच उदात्त मानवता त्याच्यातून व्यक्त होत असताना दिसते. म्हणजे साहित्यसुद्धा एक उदात्त मानवी आदर्श, एक मानवी नैतिकता मांडण्याचाच प्रयत्न खऱ्या अर्थानं करत असतं. तत्त्वज्ञानाचं सुद्धा हेच कार्य एका अर्थानं असतं आणि म्हणून या दोन्ही ज्ञानशाखांचं जे केंद्रीभूत असलेलं तत्त्व माणूस, याही अनुषंगानं आपल्याला या दोघांमधला अनुबंध तपासून बघता येऊ शकतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे साहित्य असो किंवा तत्त्वज्ञान असो, याची मांडणी करणारा हा सुद्धा एक माणूसच असतो. साहित्याची निर्मिती असो किंवा तत्त्वज्ञानाची निर्मिती ही माणसाशिवाय तर होत नाही. आणि माणूस म्हटला की त्याला स्वतःचं असं एक तत्त्वज्ञान असतं. मला कोणतंच तत्त्वज्ञान नाही असं मांडणं हे थोडंसं विचित्रपणाचं आणि वेगळेपणाचं होईल. म्हणजे या संदर्भामध्ये मार्क्सचे शिष्य असलेले, अनुयायी असलेले एंगल्स यांचं एक विधान मला खूप महत्त्वाचं वाटतं, की ते म्हणतात की जे तत्त्वज्ञ किंवा लेखक कुणाचंच अनुकरण करत नाहीत ते चुकीच्या, म्हणजे कुणाच तत्त्वज्ञानाचं अनुकरण करत नाही, ते चुकीच्या तत्त्वज्ञानाचं अनुकरण करतात. तर या दृष्टीनं सुद्धा लेखक जे काही मांडतो ते साहित्यसुद्धा एक प्रकारचं तत्त्वज्ञान असतं. माझा वेळ तसा संपलेला आहे. 1-2 मिनिटामध्ये मी माझा उपसंहार करतो. फक्त आता उरलेले मुद्दे फक्त मांडून मी पुढं जाणार आहे. सौंदर्यशास्त्र जे काम करतं, म्हणजे कलावादी असेल किंवा जीवनवादी असेल किंवा राभा पाटणकरांनी मांडलेला द्विध्रुवात्मकतेचा सिद्धांत असेल, त्याही अनुषंगानं आपण तत्त्वज्ञान आणि साहित्य यांचा अनुबंध बघू शकतो. किंवा साहित्याचे तत्त्वज्ञान अशी एक वेगळी संकल्पनासुद्धा आहे, त्याच्यावरसुद्धा विशेष चर्चा करता येण्यासारखी आहे. पण साहित्याचे तत्त्वज्ञान नावाचं विना ढवळेंचं पुस्तक वाचकांनी आवर्जून वाचावं, त्याच्यातूनसुद्धा आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात. याशिवाय साहित्याच्या अभ्यासामध्ये ज्या वेगवेगळ्या संकल्पना वापरल्या जातात, साहित्य समीक्षेत ज्या संकल्पना वापरल्या जातात, साहित्य अभ्यासाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, या सगळ्यांनाच तत्त्वज्ञानाची बैठक ही असावीच लागते. त्याच्याशिवाय या कोणत्याही साहित्याच्या संबंधित असलेल्या संकल्पनांचं स्पष्टीकरण होत नाही, त्यांचं आविष्करण होत नाही. याही दृष्टीनं साहित्य आणि तत्त्वज्ञान यांचा परिहार्य अशा पद्धतीचा संबंध आहे. मी इथं माझं बोलणं थांबवतो, कारण संयोजकांनी मला 40 मिनिटाचा अवधी दिलेला होता, तरी 2 मिनिटं जास्त अवधी मी घेतला. तर या अनुषंगानं साहित्य आणि तत्त्वज्ञान यांचा अतिशय अनिवार्य अपरिहार्य असा सुरुवातीपासून आतापर्यंतचा संबंध राहिलेला आहे. या दोघांना एकमेकांपासून कधी वेगळंही करता येणार नाही. अशा पद्धतीचा हा विषय मांडण्याची संधी मला संयोजकांनी दिली, याबद्दल त्यांचे आभार मानून मी माझं चिंतन इथं थांबवतो. धन्यवाद.